भावा, पंखा चालू केल्यावर हवा येते. पंखा चालू केल्यावर हवा येते. आणि तू सोबत नसल्यावर मला तुझी आठवण येते भावा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजची दुसरी सुरुवात झालेली आहे आणि मी पण सकाळी उठलो होतो. थोडं असाइनमेंट आली होती कंप्लीट करायची, त्याच कंप्लीट केली. कारण की काल मी कंप्लीट करत बसलो होतो, पण जसा मेसेज आला कॉलेजवाल्यांचा की बाकीचे जे रोल नंबर आहेत त्यांना मी नंतर बोलवेल, त्यामुळे मग आपण थांबून घेतलं. म्हणलं बाकीचं उद्या करूयात, तर आज करून घेतलेले. आणि अजून काही कॉलेजचा मेसेज आला नाही, काय माहिती आज दाखवायचे का नाही. आणि मित्रांनो, उद्या एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे. उद्या आपण जाणार आहे ते का बाहेर, म्हणजे मुंबईच्या बाहेर जाणार आहोत आपण टुर्नामेंट खेळण्यासाठी. आपली टीम उद्याचा व्हिडिओ पण आपले इंटरेस्टिंग असणार मित्रांनो, त्यामुळे आपल्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर आता बघूया, राज अजून आला नाही घरी, तो गेला क्लासला. म्हणजे क्लासवर सर्व बंद झाले. आता जो इंग्लिशचा पेपर आहे त्यांचा, त्याच्यामुळे त्या इंग्लिशच्या सरांनी त्यांना क्लासमध्ये बोलवलं होतं शाळेमध्ये की तुम्ही रिवाईज करा अभ्यास करण्यासाठी. तर अजून आला नाही. तो आल्यावर बघूयात कसं काय जायचा दिवस आहे. आणि नंतर आपण पण बघूयात, आपला जर कॉलेजचा मेसेज आला तर कॉलेजला जाऊयात, नाहीतर मग घरीच मज्जा. मित्रांनो, आपण आज घरीच अभ्यास करत बसलो होतो. राज गेला बाहेर, घरी आला होता पण लगेच बाहेर गेला कुठेतरी, काहीतरी शॉपिंग करायला गेलेला वाटतं. गेलाय तो, अजून शॉपिंग करायला गेला, आला नाही. आणि मी पण काय अभ्यास करत बसलो होतो, बघू शकता अजून चालूच होतो अभ्यास. आता थोडा कंटाळा आला आहे, कारण की आणि आज कॉलेजला पण नाही गेलो, कारण की आज कॉलेजला आज त्यांनी हॉलिडे टाकला आज पुन्हा एकदा, काय माहीत का. त्यामुळे मी नाही गेलो कॉलेजला, त्यामुळे मग घरीच बसलो अभ्यास करत. आता थोडा कंटाळा, आता थोडा बसूयात, आपण थोडा आराम करूयात, रेस्ट करूयात आणि मग बघूयात काहीतरी पूर्ण अभ्यास करूयात, नाहीतर मग बसूयात असेच. चला, तोपर्यंत राज पण येईल, मग बघूयात राजने काय शॉपिंग केली, काय गेलं तर विचारूयात त्याला आल्यावर. तर मित्रांनो, आता आम्ही चालू आहे थोडा बाहेर रोडला, कारण की अंकुश भाऊची ऑर्डर आलेली, ती ऑर्डर घेऊन येतो. तर आता आपण पार्सल घेऊन आलेले. आता पार्सल तेवढी येते आणि थोडंफार रील्स नाही तर यूट्यूब बघूयात आणि मग पुन्हा बसत अभ्यासाला, कारण की आपल्याला अभ्यास करावाच लागेल. मित्र आता एकदम जवळ आलेली चला, आणि उद्या आपल्या बाहेर जायचे, त्यामुळे आज थोडा एक्स्ट्रा अभ्यास केला पाहिजे आपल्याला. राज पण येईल ते थोड्या वेळात, मग बघूयात राजने आज काय शॉपिंग केली. तर मित्रांनो, राज का अजून आलेलं नाही, तर आपण आता पाणी आणून घेऊयात, तोपर्यंत राज येईल. आणि आज पाणी आणत आपला नंबर आहे, त्यामुळे चला पटापट पाणी आणून घेऊयात, पाणी भरूयात. तोपर्यंत राजा आला का मग बघूयात राजने आज काय शॉपिंग केली. एवढा केला, एवढा टाईम लावला म्हटल्यावर चला. मित्रांनो, पाण्याला मी आलेलो आता ग्राउंडला, कारण की ग्राउंडचा वेळ झाला होता, पाणी भरून झालं आणि खूप वेळ थांबलो तरी राज का अजून आला नव्हता. काय माहीत काय टाईम झाला. राजला फोन केला तर तो मला आलो मी थोड्या वेळात. तर मी आज ग्राउंडचा टाईम झाला होता म्हणून मी आलो होता ग्राउंडला. तर आता आपण थोडं ग्राउंडमध्ये स्ट्रेचिंग करूयात, प्रॅक्टिस करूयात, रनिंग करूयात आणि मग घरी जाऊयात. तोपर्यंत राज येईल घरी, मग बघूयात राजने असं काय शॉपिंग केली. तोपर्यंत आपण जाऊयात, थोडी रनिंग करूयात चला. आता काय करण पण सोबत येत नाही, कारण की करणचं ग्राउंड झालेलं आहे, माझं एकटंच बाकी आहे. त्याचं पण अजून हॉल तिकीट आले नाही. हॉल तिकीट येईल तेव्हा आपण जायचे, पण त्याआधी आपण फक्त प्रॅक्टिस करूयात. तर चला आता जाऊयात, थोडी फार रनिंग करूयात, वॉर्मअप करूयात चला. मित्रांनो, आता आपण जाऊयात घरी, टाईम झालेला आहे खूप. आणि राज पण आला असेल, बघूयात राजने काय शॉपिंग केली. मला तर वाटते तो बघतो चप्पल घेण्यासाठी गेला होता, बघूयात काय गेले रे, काय घेतले का नाही. चला जाऊयात आता घरी. मग खूप दमलो मित्रांनो ग्राउंड करून. किती 20 मिनटं पळत होतो मी, कमीत कमी 20 मिनटं. त्याच्यानंतर गोळा फेकायला गेलो. आता जाऊयात घरी, स्ट्रेचिंग पण केली, आता घरी जाऊयात, थोडं फ्रेश होऊयात आणि मग राजकडे बघूयात काय केलं राजने, आलं का नाही चला. तर मित्रांनो, फायनली मी आलेलो घरी आणि हातपाय पण देऊन घेतले. राज पण बसला त्या बाजूला, बघत आता राजचं आपण काय केलं. राज आला आहे, तो पण आता एक तास झाला असं, म्हणजे मी जेव्हा गेलो त्याच्या 5-10 मिनिटानंतर आला वाटतं घरी तो. बघूयात आता आपण काय केलं त्यांनी एवढा वेळ जाऊन बाहेर. काय म्हणतो राज, कुठे गेला होता आज? RCTला कशाला? कपडे घ्यायला, चप्पल घ्यायला, कपडे घ्यायला. कपडे आणि चप्पल घेतली. कोणती घेतली चप्पल? फ्लिपफ्लॉप येते तुला, येते का? तेव्हा पैसे घेतले. बाकी काय केलं, एवढा वेळ कसा लागला, पूर्ण दिवस गेला. जेवायला गेलो हॉटेलला. कोणत्या? नाव नाही माहिती हॉटेलचं. बाकी
गाडी पण वॉश करायला गेली होती हा. वाटतं. गाडी वॉश केली आणि मग गेली. हा काय मज्जा गेली का मग बाहेर? हा. मग आता काय करतोय मग तू? आता अभ्यास कोणता? मॅथ्सचा. मॅथ्सचा अभ्यास? पेपर तर इंग्लिशचा आहे, मग मॅथ्सचा का? इंग्लिशचे काय 2 दिवस लय झाले. लय झाले. मग आज मामाकडे गेला नाही अभ्यास उद्या करण्यासाठी? जायचं. उद्या? आता इंग्लिशचा पेपर कधी म्हणला तू? 27ला, म्हणजे एक आठवड्याने पेपर. त्यामुळे मॅथ्स आता मॅथ्स 2 घेतलं का 1 घेतलं? 1. पहिला 1चं काय पहिल्यापासून रिवाईज करतोय हा. मॅथ्स 2चं? मॅथ्स 2चा पेपर अजून लांब आहे. आपण पहिला त्याचा one पण मॅथ्स 2चं एकदा मामाकडे जाऊन कम्प्लीट केलं का नाही? ते केले ना. केलं का? बारीक कर, अभ्यास कर. चला इथे जाऊन का अभ्यास. आपण आता थांबूयात इथेच, मला पण भूक लागली. आता आम्ही चालू जेवायला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. आज खूप वेळ झालेला व्हिडिओ पाठवण्यासाठी, आणि मला अशी आशा की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, उद्या आपण तिकडे जाणार होतो. तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं की मी पण एक्सायटेड होतो की बाहेर टुर्नामेंट खेळायला जायचे. ते कॅन्सल झाले. थोडंफार रिझन टीमचा थोडंफार हे झाला प्रॉब्लेम, त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं बाहेर जाणं. तर उद्या आपण आपल्या इथे जवळपास ग्राउंडला खेळायला जाणार आहोत. तर जाऊयात आपण उद्या, कारण की तुम्हाला माहिती आहे आपला संडे म्हणजे क्रिकेटचा दिवस असते. तर मित्रांनो, सर्व काही जाऊ द्या. आजचा व्हिडिओ थांबूया इथेच, आणि आजचा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.